महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नमस्कार, मी शीतल रामराव पाटील, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा रुग्णालय धुळे। गेले 12 वर्ष मी या ठिकाणी कार्यरत आहे, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभागामध्ये। आणि हे कार्यरत असताना मला सांगण्यात आनंद होतो की दिवसेंदिवस जनजागृतीचे कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळेच HIV सारख्या दुर्धर आजारावरती आपल्याला कंट्रोल करण्यात, नियंत्रण करण्यात यश मिळत आहे। गेल्या 2004 ची जर आकडेवारी बघितली, जे काय आपण टेस्टिंग करत होतो 2004 मध्ये आणि आज 2024 मध्ये, गेल्या 20 वर्षांमध्ये हे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये आपल्या या विभागाला यश आलेलं आहे। जसं ANC मध्ये देखील आपल्याला हे प्रमाण कमी करण्यात यश आलेलं आहे। आतापर्यंत HIV होण्याचे जे 4 कारणं आहेत त्यापैकी एक चौथं जे कारण आहे पॅरेंट टू चाइल्ड, याच्यावरती तर आपण पूर्णपणे यश मिळवलेलं आहे। कारण आता चालू वर्षात जर बघितलं, जे 18 महिन्याचे जे बाळ पूर्ण झालेत, असे एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत जवळपास 26 बालकांची आपण HIV चाचणी केली आणि ते सर्वचे सर्व बेबी हे HIV फ्री आहेत हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे। याचप्रमाणे इतर जे 3 कारणं आहेत त्यावर देखील सर्वांनी जर याच्यामध्ये HIV विरुद्ध जो लढा आहे, ही जी मोहीम आहे, यामध्ये जर सक्रिय सहभाग नोंदवला तर त्याच्यात देखील आपल्याला गेटिंग टू झिरो करण्यात वेळ लागणार नाही। म्हणून सर्व युवकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। जे आपण ॲट-रिस्क पॉप्युलेशन आहे, दुर्लक्षित घटक आहे, अतिजोखीम गट आहे, या सर्वच गटामध्ये विविध माध्यमातून जनजागृती करत आहोत। हा संपूर्ण पंधरवाडा आपण रॅली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचं आयोजन असेल, पथनाट्याचं आयोजन असेल, मानवी साखळी असेल, फ्लॅशमॉब ॲक्टिव्हिटी असेल किंवा सर्व शाळा कॉलेजेसमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन असेल, RRC कॉलेजमध्ये विविध कॉम्पिटिशनचं ऑर्गनायझेशन असेल, या सर्व माध्यमातून HIV विरुद्धचा लढा हा अतिशय तीव्र करत आहोत। ही मोहीम सक्रिय करत आहोत आणि जो काही युवा या HIV एड्स सारख्या दुर्धर आजाराला बळी पडत आहे त्याचं प्रमाण कमी करण्यात, युवांना झिरो करण्यामध्ये लवकरच आपण प्रयत्नशील राहू, अशी एक सर्वांना मी आवाहन करते। आणि या वर्षीचं जे घोषवाक्य आहे, टेक द राईट्स पाथ, आपल्या सर्वांना आपल्या हक्कांचं संरक्षण करणं हा एक मानवाधिकार आहे, तो सर्वांना मिळाला पाहिजे। म्हणून कोणत्याही HIV पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबर कलंक आणि भेदभाव न करता त्यांना देखील सर्वसामान्य जीवन जगण्याचा अधिकार आहे। आपण तो सर्व मिळून त्यांना मिळवून दिला पाहिजे। आणि HIV सारख्या दुर्धर आजाराचं जे आपलं स्वप्न आहे, महाराष्ट्र मुक्त एड्स, हे स्वप्न नाही तर ध्येय, हे साध्य करण्यात आपण सर्वजण सक्रिय सहभाग घेऊ, अशी मी सर्वांना आवाहन करते। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।